पांडुरंग
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग थोडी मिश्रित गायन केले, थोडीशी भैरवीची झलक आहे याच्यामध्ये. इतर पूर्ण अंग हे तोडीचं अंग आहे आणि दोन्ही वापरण्याचा प्रयत्न केला. मियाकी तोडी आणि गुजरी तोडी दोन्ही तोडी त्याच्यामध्ये वापरलेले आहे. आता जास्तीत जास्त लोकांनी तर आता हा अभंग तेव्हा म्हणावा जेव्हा आपण दहन देतोय, लक्षात ठेवा. आणि दहनाच्या अगोदर, अग्नी पेटवायच्या अगोदर हा अभंग आवर्जून म्हणावा. माझी अंतकरणापासून इच्छा आहे. आम्ही जे करतो संस्कार किंवा बरंच काही सांगण्याजोगं, त्याच्यामुळं आम्ही प्रेताला दहन देताना तिथे जर आम्हाला कोणी बोलवलं तर आम्ही हा अभंग म्हणतो तिथे, आणि सर्वांसाठीच हा म्हणावा. जगद्गुरु तुकोबारायांचा ही आपली संस्कृती आहे, लक्षात ठेवा. काय तिथे म्हणणं आवश्यक आहे, त्या ठिकाणी एकदा म्हणावं, लक्षात ठेवा. आणि एकदा तिरडी उचलण्यापूर्वी एकदा म्हणा हाच अभंग म्हणा. 2 वेळा हाच अभंग म्हणावा. आणि ज्या वेळेला तुम्ही दहन देऊन घरी जाताय, प्रत्येक वेळची अवस्था ही या अभंगाची वेगवेगळी हे समजून घ्या. ज्या वेळेला तुम्ही हा अभंग तिरडी उचलताना गाणार आहात त्या वेळेला त्या अभंगाचा अर्थ वेगळा होतो. तुम्ही घरातल्या लोकांनी तुम्ही होऊन सांगताय ते मी या घराचा निरोप घेतो, लक्षात ठेवा. तो अभंग स्वतः प्रेतासाठी गातोय म्हणजे ते प्रेत स्वतः सर्व मायाजाळात तुम्ही काय फसू नका बाळानो, तुम्ही आनंदात राहा. तो प्रेत आत्मा तिरडी उचलताना घरातल्या लोकांना तो निरोप देतो. दुसऱ्या वेळेला तोच अभंग का म्हणावा दहन देण्यापूर्वी? कारण हे पंचमहाभूतांनी बनवलेलं जे शरीर आहे, हे शरीर या मायाजाळामध्ये असल्यामुळे दुःख व्यक्त म्हणजे दुःखाने त्रासलेला जीव या जगाचा निरोप घेतो. आणि पंचमहाभूतामध्ये तो विलीन होऊन जाणार आहे. आकाश, आप, तेज, वायू हे माहित आहे तुम्हाला. म्हणून तिथे जगाचा निरोप घेताना तो अभंग म्हणा, हाच अभंग म्हणा. आणि जेव्हा तुम्ही माघारी येऊन पाय धुवून ज्या वेळेला तुम्ही स्वतः लक्षात ठेवा तिथून चाललेला असता घरातल्या लोकांनी ती आवर्जून म्हणजे इथला क्षण हा वेगळा आहे. या क्षणाला ज्या वेळेला तुम्ही अभंग गाता त्या वेळेला तुम्ही म्हणजे चेतनानी चेतनाचा घेतलेला निरोप आहे. नीट लक्ष द्या. पहिला अभंग ज्या वेळेला तिरडी उचलताना म्हणताय त्या वेळेला जडानी चेतनाचा घेतलेला निरोप आहे. दहन देण्यापूर्वी ज्या वेळेला तुम्ही हा अभंग म्हणताय त्यावेळेला जगत मिथ्या आहे, लक्षात ठेवा. विलीन व्हायचं आहे म्हणजे जड जडाशी देह आत्मा निघून गेला म्हणजे तो जड अवस्थेत लागला, अचेतन झाला, लक्षात ठेवा. आणि त्यांनी निरोप घेतलेला. आणि ज्या वेळेला शेवटचं तुम्ही म्हणताय त्यावेळेला आपण निघालेलो असतो आपल्या घरी, मात्र त्या घरातले लोक तिथंच राहतात. त्यांचा निरोप घेताना हे चेतनानी चेतनाचा घेतलेला निरोप. त्यासाठी अभंग 3 वेळा म्हणण्याची परंपरा आहे. म्हणायचं असेल तर 3 वेळा म्हणा, नाही तर म्हणू नका. जे मला लक्षात येतं ते मी सांगितलं. शेवटी पिंड पिंड मध्ये भिन्न.
आपल्या गावाकडे कशी पद्धत आहे त्या पद्धतीनं चला. माझी पद्धत कशी आहे ते मी तुम्हाला सांगितलं. माझं मत कसं आहे पर्टिक्युलरली संप्रदायाबद्दल किंवा अभंगाचा, जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंग, त्यांच्या अभंगाचा म्हणजे काय आहे भावार्थ, लक्षणार्थ काय, हे माझं सांगणं कार्य आहे. झालेली सेवा तुम्हा सर्व भक्तजनांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठल.